गेल्या वर्षी जी महाराष्ट्रातली साखर कारखानदारी आहे त्या महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीमध्ये साधारणतः प्रत्येक साखर कारखाना 150 दिवस ते 160 दिवस चालला पाहिजे. पण ऊसाची उपलब्धता कमी असल्यामुळे गेल्या वर्षी बहुतेक सरासरी सगळे कारखाने 100 दिवसापेक्षा जास्त चालले नाही. परिणामी गाळप कमी झालं. गाळप कमी झाल्यामुळे साखर कमी उत्पादन झाली. MSP आणि FRP मधल्या दरामध्ये खूप अंतर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये FRP केंद्र सरकारने 6 वेळा वाढवली, पण MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस ही वाढवली नाही. आणि त्यामुळं जो कारखाना 1 टन ऊस गाळतो त्याला शेतकऱ्याला जे पैसे द्यायला लागतात त्याच्यामध्ये त्याला किमान 500 रुपयाचा तरी लॉस त्या साखर कारखान्याला सहन करायला लागतो. साखर परवडत नाही म्हणून इथेनॉलचे प्रोजेक्ट केले. केंद्र सरकारने 27% म्हणजे केंद्रानेच सांगितलं की सगळ्यांनी इथेनॉलचं प्रोजेक्ट करा. आपण पेट्रोलमध्ये ते इथेनॉल मिक्स करू. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून जे पेट्रोल आयात करावं लागतं, फॉरेन एक्सचेंज द्यावं लागतं. त्याच्यामुळं आपलं परकीय चलन वाचेल. सगळ्या कारखान्यांनी कर्ज काढले, इथेनॉलचे प्रोजेक्ट उभे केले. केंद्र सरकारने हमी दिली होती की या OMC ज्या आहेत ऑइल कंपन्या त्या तुमचं इथेनॉल खरेदी करते. पण या देशामध्ये गेल्या वर्षी जेवढं इथेनॉल तयार झालं त्याच्या फक्त 27% इथेनॉल हे ऊसापासून बनणाऱ्या इथेनॉल पैकी खरेदी केलं गेलं. उर्वरित इथेनॉल हे ग्रेन पासून म्हणजे अन्नधान्य जे आहे ज्वारी, मका वगैरे याच्यापासून ते घेतलं गेलं. त्यामुळं एका बाजूला FRP देताना कारखाने अडचणीत आहेत. FRPच्या या धोरणामुळे अडचणीत आहेत. मुद्दल भरायचं, व्याज भरायचं, कारखाने अडचणीत आहेत. ऊस नाही, हा एक गंभीर प्रश्न आहे. आता नवीन सीझन सुरू करायचा आहे. सगळ्या कारखान्यांची बॅलन्स शीट आज तोट्यामध्ये दिसत आहे. एका भीमाशंकर कारखान्याचा आढावा घेतला. भीमाशंकर आपला एकदम स्ट्रॉंग कारखाना तसा देशामध्ये राज्यामध्ये, पण म्हणजे आपण 13 लाखापर्यंत गाळप केलेलं आहे भीमाशंकरने. यावर्षी आपण 8,83,000 टनाचं गाळप केलं. आणि मी जो आढावा घेतलाय या येत्या सीझन मध्ये जास्तीत जास्त 6 लाख टन ऊसाचं गाळप भीमाशंकर करू शकेल. याचा अर्थ आपलं पूर्ण क्षमतेने जर कारखाना चालवायचा जर असेल तर आम्हाला जवळपास 4-5 लाख टन तरी ऊस बाहेरच्या जिल्ह्यातून इकडून तिकडून ज्या भावाने मिळेल, ज्या वाहतुकीच्या खर्चाने मिळेल तो आणावा लागणार आहे. तरच, नाहीतर मग काय झालं की कारखाना 100 दिवस चालला. कारखान्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना उरलेले दिवस घरी बसून पगार द्यावा लागतोय. बाकीचे खर्च चालूच आहे. आणि या वर्षी जे संकट आपल्याला येऊ घातलेले आहे, परवा अर्थसंकल्प मांडताना माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अल निनोचा प्रभाव यावेळेला जास्त वाढेल आणि त्यामुळं कदाचित पाऊस कमी पडेल. आजच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या सूचना आलेल्या आहेत की पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा, कारण पाऊस लवकर नाही पडला तो धरणांमधलं जास्तीत पाणी पिण्यासाठी राखून ठेवावं लागेल. शेतीला पाणी देण्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण होते. त्यामुळे ऊस लागवड कमी होईल आणि ऊस लागवड कमी झाली आणि हे जर कारखान्याची बॅलन्स शीट मायनस मध्ये असली तर बँकेला त्यांना कर्जही देता येणार नाही आणि त्याच्यामधून कर्ज नाही झालं अनेक कारखाने सुरूच होऊ शकणार नाही. आता याच्या संदर्भात मी परवा
विधानसभेच्या सभागृहामध्ये सविस्तरपणाने माझी भूमिका मांडलेली आहे. परंतु आता परवा माननीय मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते आणि मला सांगितलं होतं नोट तयार करून द्या सगळ्या इश्यूजची. ते पंतप्रधान आणि सहकार मंत्री अमित शहा यांना भेटणार होते. तर मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्याच्या 8,000 संदर्भामध्ये मुंबईमध्ये मीटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे निर्णय होते ते कारखानदारीकरता उपयुक्त निर्णय होते. तर हे तुम्हाला सगळं सांगायचं कारण काय आहे की आपल्या बँकेचं 40% कर्जवाटप कारखान्यांना आहे. जर कारखाने सुरूच नाही होऊ शकले तर तुमच्याकडे ठेवी किती असल्या तरी तुम्ही कर्ज वाटप करू शकणार नाही. कर्ज वाटप केलं नाही तर व्याजाचा भुर्दंड आपल्याला वाढत चालणार आहे. परिणामी बँकेचं बॅलन्स शीट सुद्धा स्ट्रेसमध्ये येणार आहे. तर ह्या सगळ्या अडचणी पुढच्या वर्षामध्ये येऊ शकतात. वीज निर्मिती सुद्धा कारखान्याने केली. वीज मंडळाकडून वीज निर्मितीचे जे बिलं यायचे ते बिलं पण येत नाही. म्हणजे येतात पण उशिरा येतात. जरा पहिले लवकर येतील. त्या दादा असताना त्यांचं खूप बारीक लक्ष या सहकारी बँका, राज्यामध्ये सगळे साखर कारखाने आधी आदरणीय पवार साहेब सगळं बघायचे, अजितदादा सगळं बघायचे. आता आहे सध्या राज्य सहकारी साखर कारखाना संघ, तिथे मी संचालक आहे. नॅशनल फेडरेशनला आता मी यावेळेला गेलो नाही. अध्यक्ष होतो तिथं आता हर्षवर्धन पाटलांना पण तिथं अध्यक्ष केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या समोरचा इमिडिएट जो धोका आहे ते साखर कारखाने सुरू करण्यासाठी, त्यांना कर्ज वाटप करण्यासाठी. देसाई साहेब, आपण किती जरी आम्ही राजकीय लोक असलो तर तुम्हाला बँकिंग करताना या सगळ्या विषयांची काटेकोर काळजी करूनच तुम्हाला कर्जाचं वाटप करावं लागणार आहे. नाहीतर मग बँकेला सुद्धा हळूहळू मागे जायला फार वेळ लागणार नाही.